महिपतगड खेडजवळ सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी समांतर धावणाऱ्या रांगेतील गिरिदुर्ग गडावर जाण्यासाठी वाडी बेलदार गावातून सगळ्यात जवळची वाट. अगदी 15 मिनिटात आपण गडावर दाखल होतो. गडाचा माथा घनदाट झाडीने व्यापलेला आहे, त्यामुळे हा गड व्यवस्थित बघायचा झाला तर वाटाड्यासोबत हवाच. या गडाला अजूनही बऱ्याच वाटा आहेत. जगबुडी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या वडगावातून यशवंत दरवाजाने गडावर येणारी भन्नाट वाट आपण मागच्या भागात बघितली. आता या भागात आपण गडाची अजिबात वापरत नसलेली कोतवाल दरवाजाची अफलातून वाट बघणार आहोत. वन्य प्राण्यांचा वावर, घनदाट जंगल, घसारा आणि लांबलचक वाट, त्यामुळे इकडे सहसा कोणी फिरकत नाही. चला तर मग या भन्नाट वाटेच्या भटकंती अनुभवाला व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूयात. तर आता आपण पारेश्वर मंदिरापासून पुढं कोतवाल दरवाजाकडे चाललोय, जिथून आपण लगेच उतरायला सुरुवात करू, कारण की आपल्याला कोतवाल गावात जायचं आहे. 4:45ची बस आहे पोलादपूर. त्या हिशोबाने आता आपल्याला उतराई करायची. जवळजवळ इथून 6.5 ते 7 किलोमीटरचा ट्रेक आहे. उतराई आहे पूर्ण. बघूयात आता किती वेळ लागतोय, नाही तर मग अवघड आहे आपलं घरी जाणं. एस टी गेली की. इथं होळीचा माळ बोर्ड लागलाय. इथून झाडवानातून वाट आता पुढे जाईल कोतवाल दरवाजाकडे. बरेच अवशेष आहेत, बरेच, आणि अशा बऱ्याच वाटा आहेत. त्यामुळे वाटाड्या पाहिजे, माहितगार माणूस पाहिजे तुमच्यासोबत महिपतगड फिरायचं म्हटलं तर. छान झाडी भरलं जंगल आणि त्यात वसलेले हे मारुतीराया, सुबक मूर्ती कातळातली. जय बजरंग बली की जय. आता इथेच कोतवाल दरवाजा आहे, तिथून आपण लगेच उतरायला घेऊ. मारुतीराया, आमचा ट्रेक सुखरूप होऊ दे आणि वेळेत होऊ दे. आम्हाला पोलादपूरची बस मिळू दे. भूक लागली आहे. हे बघा, इथं पडझड झालेला दरवाजा. इकडून आता वाट कोतवाल गावाकडे उतरेल. चला आता थोडी न्याहारी करू, म्हणजे नॉनस्टॉप आपल्याला कोतवाल गावात उतरायला न थांबता. चला आता आम्ही उतरायला घेतलाय कोतवाल दरवाजाची वाट. या बाजूला असलेला बुरुज, त्याच्या बाजूनेच आता वाट खाली चालली आहे. वाट मळलेली, एक वर गेली, एक खाली त्या बुरुजाकडे गेली, आणि ही पुसट वाट आहे बघा. थोडी आम्ही बुरुजाकडेच गेलेलो बघा. ही पुसट वाट खाली चालली आहे. वाट अशी अजिबात मळलेली नाही, वापर नसल्यामुळं बराच पालापाचोळा आहे वाटेवर, आणि ठिकठिकाणी शोधावी लागते. हे बघा, समोर शिवटोक दिसते. अरे काय अडकलं. हे शिवटोक, त्याच्या बाजूच्या शेलार खिंडीत आपण काल होतो, आणि मग तिथून आपण बिरमणीत पलीकडे उतरलो. इकडे आता पुसटचा मंगळगड पण दिसतोय खाली. आता ही वाट अशीच पुसट एकदम एक खिंडीत जाईल आणि मग तिथून खाली उतरेल. बघूयात. फुल पालापाचोळा येतो ना, घसरगुंडी आहे. छान जंगल आहे, फक्त वाट लय पुसट आहे, मध्येच गायब होती. लक्ष ठेवायला लागते, आणि कारवी लागते यामध्ये आधी. हे बघा, ही अस्वलाची विष्ठा आहे, आणि पूर्ण उकरलं इकडे त्यांनी मुंग्या खायला. हे बघा, पूर्ण उकरले बघा विष्ठा. आईला बेकार राणे, वरडत वरडत जावं. ठिकठिकाणी आहेच काहीतरी उकरलेलं. हे बघा, रिबन लावली आहे, पार तिचा खराब झाली तुटायच्या मार्गावर. राणीला बांधलं तिला.
नाही निघणार. अरे तेच गुंडळ म्हणलं ते. बघा समोर सुळका दिसतोय ना, तो आपण नेमकं महिपतगडात प्रवेश करताना मागे दिसत होता तो आहे. इकडं महिपतगड इकडून आपण उतरायला सुरुवात केली. बरीच उतराई मारली. मध्ये मध्ये उन्हाचे टप्पे आहेत आणि परत सावलीचे टप्पे. त्या झाडीत दरवाजा आहे तिथं, कोतवाल दरवाजा. तर आत्ता आपण कोतवाल दरवाजाची वाट उतरते. त्यात एक लगीन खिंड म्हणून एक ठिकाण आहे, तिथं आत्ता आपण पोहोचलो आहे. आता थोडी चढाई आहे आणि परत आपण जांभळीच्या खिंडीत पोहोचू आणि मग तिथून पुढं आपल्याला कोंबड धारेने कोतवाल गावात जायचं आहे. गरमीने बेहाल, मध्ये मध्ये वारं येते, बरं वाटतं जरा. पाणी पिऊ. मस्त साई माथ्यावर आलोय. काय जंगल आहे खतरनाक. हे बघा यामधल्या घळीत कोतवाल दरवाजाची वाट उतरत आपण या झाडी भरल्या रानातून आता एका उंच टेपाडावर आलोय. हे जे लोक दिसते त्याच्या बाजूने आपण गडात प्रवेश केलेला. पलीकडे बाबा भंडारी काकांचं घर, चकदेव पर्वत आणि या बाजूला बघा महिपतगडाच्या बाजूचा मिठखाडा दिसतोय आणि खाली कोतवाल गाव. बरंच अजून रान मारायचे आपल्याला, बरीच लांबची तांगडतोडे. या बाजूला बघू शकताय मधुमकरंदगड, हे इलेटोक, कुडपण, शिवटोक, त्याच्या मागे प्रतापगड. आता आपल्याला इथून खाली जांभळीच्या खिंडीत उतरायचे आणि तिथून ट्रॅव्हल्स घेत कोंबड धारेने खाली जायचे. कार्बी दिसाना पुढंच आहे एकदम धार आणि खाली वडगाव आपलं कोतवाल. या बाजूला बघू शकताय सकाळी आपण चढाई केली ते वडगाव महिपतगड आणि आता कोतवाल दरवाजाने आपण इकडे कोतवाल गावात उतरतोय. चढाईचं गाव, उतरायचं गाव दोन्ही आता नजरेस पडतायत. जोरात ऊन लागायला लागले. इथं आता थोडा घसाऱ्याचा टप्पा दिसतोय. हळूहळू रे, हळू रे. खिंडीत उतरायच्या वाटेवर बराच घसारा आहे, काळजीपूर्वक उतराई करायला लागते. हळवे. हे बघा ही जांभळीची खिंड आणि इथून आता ट्रॅव्हल्स मारून हे बघा ही कोंबडधार, जी सरळ सोट आपल्याला उतरायची आणि कोतवाल गावात जायचे. मस्त झाडी भरली खिंड. आता स्पष्ट दिसते बघा कोंबडधार. फायनली बराच घसारा पार करून आम्ही जांभळीच्या खिंडीत आलोय. बरं वाटते जरा सावलीला आता. यार पाया आज जातो एवढा पायाला पाचोळा आहे वाटेवर. जांभळीच्या खिंडीतून सरळ सरळ खाली येत होतो. एक नाळ लागली, नाळातून सरळ खाली गेलो, पण वाट उजव्या साईडला एक ट्रॅव्हल्स होती. नाळाने गेलो असतं तर बरंच खाली गेलो असतं. मग लगेच चूक जाणवली, वरती गेलो. मग ह्या डोंगर उताराला ट्रॅव्हल्स मारत आता वाटेवर आहे बरोबर. आता इथून पुढं जात आपण बरोबर त्या कोंबडधारेवर जाऊ. हा, कोंबडधारेच्या आधीच्या ट्रॅव्हल्सवर जरा विश्रांती चालली आहे. ऊन, गरमी, गचपण, वाट लागली पार वाट. खरंच तुमच्याकडे मॅप असेल आणि सोबत वाटाडे असेल, अनुभव असेल आणि तुम्हाला इच्छा असेल असं काहीतरी एखाद्या गाडाची आपल्याला एक जुनी वाट करायची जी की वापरत नाही, तर तुम्ही 100% या. एकदम थ्रिल आहे आणि भारी आहे. समाधान वाटेल एकदा केल्यावर. पण अनुभव नसेल तर इकडे फिरकू मी नका.
आता किती वाजलेत? आता वाजलेत 2:30. 1 तासामध्ये आम्हाला जायचंय. नाही, जाऊ की आता कोंबड धार उतरली की सर कोंबड धार उतरले की जाऊ दे. म्हणजे कोंबड धारेपासून गाव किती लांब आहे. होईल आरामात. 3:45ची आमची बस आहे. मिळेल रे. देव करो भेटावी. बेकार गरमी बेकार. हे बघा आणि वरून ऊन. कापड आहे बघा अख्खं वर. बरं त्या विहिरीतलं पाणी आणलंय, नाही तर हे तर म्हणत होतं तसंच चला. चला नको. वाट लागली असती वाट. पाणी पाहिजे तुमच्याकडे. कुठलीही पटकन करा. उन्हाळ्यात 4-4 लिटर ठेवा. एक्स्ट्रा राहिलं बेसच्या विलेजला जाऊन तरी चालेल, पण कमी पडाय नको. चांगली जिरली आणि 6 लिटर कॅरी केलं होतं. तरी अजून आहे आमच्याकडे 3 लिटर शिल्लक आहे. म्हणजे आम्ही 2.5 लिटरच्या भरोश्यावरती जे होतो ते पुढे संपलं असतं आमचं. चला आता कोंबड धारेला लागू. आता आपण फायनली मित्रांनो आपण कोंबड धारेवर आलेलो आहे. आता ही सरळ सरळ धार उतरायची आपल्याला. इकडे बघू शकता ही लगीन खिंड आणि ही जांभळीची खिंड. ही उतरून आपण ट्रॅव्हल्स घेत कोंबड धारेवर आलो. कोंबड धारेत उतरताना वरती जरासा घसारा आहे, तिथून सावकाश यायचे. नंतर हा कातर टप्पा लागतोय, छोटाचा सोपा. कोतवाल गाव आता नजरेच्या टप्प्यात आहे. वेळेत पोचायचंय. हे बघा आता मागे स्पष्ट दिसते आहे लगीन खिंड आणि जांभळीची खिंड. या झाडी भरल्या रानात आपण उतरलो आणि नंतर ट्रॅव्हल्स घेत या कोंबड धारेवर आलो. इकडे मीठ खडा दिसतोय. चला घर आली, पण मुख्य गाव अजून बरंच लांब आहे. आता वाजलेत किती वाजले? 3 वाजलेत बरोबर. 45 मिनटं अजून पण आपल्या हातात आहेत. बारके एस टी आपल्या गावात येते ना? कोण आहे का मोठं बाळा? आजी एस टी गावात येते ना? 5ला का पावणे 4ला? बरं बरं चालेल चालेल. किती लांब आहे अजून गाव? तेच गावात जायचं आहे कोतवालमध्ये. वरतून महिपतगडावनी. वरतून आलो. तरी किती लांब आहे गाव? 1-2 तास. ही कोणती वाडी आहे? बरं बरं चालेल. चला येऊ का? कोतवाल गाव बघा अजून किती लांब आहे बघा. सहज 1-1.5 तास घुमावतो. हा बघा इकडं महिपतगड दिसतोय. तिथून आपण उतरत या टेंबेवर आलो, तिथून उतरलो. इथं जांभळीच्या खिंडीत आलो, तिथून मग कोंबड धारेने खाली आलो. इकडे या खिंडीत पांडव टाक आहे, पण त्याला वाट नाही. इकडून परत खाली येऊन वरती जायला लागतं. ते पण राहिले. बघू आता पुढच्या वेळेस कधीतरी त्यासाठी खास यायला लागेल. भारी झाली भटकंती अगदी. कशी झाली भटकंती? वाट लागली वाट. सावली बघून काय ORSचा कार्यक्रम उरकण्यात येत आहे. या आम्ही कसलं कधी घेत नाही, पण आता हा इथं वापरून टाका. लिंबा आणले पण साखरच संपली. आमची प्रतापगड ते महिपतगड ही भटकंती बघू शकता तुम्ही. ही आपण प्रतापगडावरून सुरुवात केली. इकडे शेलार खिंड, तिथून आपण कुंभ्याचा दांड उतरला आणि बिरमणी गावात गेलो. बिरमणी गावातून तुम्ही उंड्याची वाट बघू शकता. किती लांब लचक आहे बघा. फाडली त्याने आमची पार निवार लावली. मुंड्याने पर कुंड्या टाकावं लावलं. हे उंड्याची वाट बघू शकता ना किती लांबची आहे. हे त्या भागातली सगळ्यात मोठी घाटवाट असेल ही, बरीच लांब एकदम. आणि मग तिथून आम्ही वडगावला मुक्कामाला गेलो. वडगावमधून महिपत चढला. हा इकडं वरती महिपत आहे. आणि मग नंतर हे आपण पाणी आणायला गेलेलो
आपलं पाणी संपलेलं, पाण्याच्या टाकीकडे गेलेलो. हां, इथं पारेश्वर मंदिर आहे. आणि मग तिथून आपण कोतवाल दरवाजाने आता अजून 1-1.5 किलोमीटर राहिले कोतवाल गावात पोहोचतोय. असा हा आपल्या या ट्रेकचा मॅप. हे घोडा लागलाय मध्ये, तो क्रॉस केलाय आता. नमस्कार आजी. गावात जायला वाट इथून सरळ. एस टी कितीला असती पोलादपूरची? आता वाजले बघा 4. भेटेल ना? हां, बरं बरं. हे आहे कोतवालची कदमवाडी. अजून गाव पुढे, अजून बाकी तांगडतोड. कदमवाडीतून सरळ डांबर रस्त्याने आता चाललो आहे कोतवाल गावाकडे. हे काय यांना पण ते एस टीने जायचं आहे, म्हणजे एस टी असेल अजून पण ती मिळाली नाही तर अवघड होईल. कारण की आता त्याच्यानंतर डायरेक्ट मुक्कामी एस टी येते गावात. अजून तरी 15-20 मिनटं लागतील गावात पोचायला. फायनली हे बघा, इथंच गाडी ती एस टी. आम्ही वेळेच्या आत पोचलोय, त्यामुळे बरं वाटते जरा. आता वाजले बघा 4:30. येईल ना आता गाडी? लय बरं वाटतंय, वेळेच्या आत आलो. गाडी गेली असते तर अवघड झालं असतं. गाडी वेळेत मिळाल्याचा आनंद तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकताय. पुढे पोलादपूरला जात प्रतापगड रोडला अर्धा तास गाडीची वाट बघितली आणि शेवटी हात करत एक गाडी मिळालीच. मग आमचा आंबेनळी घाटाकडचा प्रवास सुरू झाला. घाटातून दिसणारा हा जावळीचा ढाण्यावाड प्रतापगड. आणि काल आम्ही ज्या सह्याधारावरून शेलार खिंडीकडे गेलो, ती सह्याधार आता डोळ्यासमोर होती. फायनली आम्ही आता पोहोचतोय प्रतापगड बेसला, जिथं आम्ही गाडी लावलेली. तर गाडी घ्यायची आणि घरी गाठायची. फायनली अजित भाऊच्या इथं आलोच परत, आणि ते पण वेळेत. मस्त फक्कड चहा मारू आणि निघू. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने प्रतापगड बेसला येत आपला ट्रेक संपलाय. म्हणजे अगदी सगळं वेळेत झालं. म्हणजे आम्ही जसं कोतवालमध्ये उतरलो, बरोबर टायमिंगला बस मिळाली. तिथून पोलादपूरला आलो. पोलादपूरला थोडं थांबायला लागलं अर्धा तास, नंतर लगेच गाडी मिळाली आम्हाला कमानीपर्यंत. आणि प्रतापगड कमानीपासून पण लगेच गाडी मिळाली. आणि अगदी डे लाईटमध्ये आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलो. तर एकदम खतरनाक झाला आहे ट्रेक. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर हा अजित, हॅलो, ह्याची मदत बरीच झाली आम्हाला. कारण की आम्ही गाडी यांच्याच हॉटेलवर लावली आणि जे आपल्याला महिपतगडच्या इथं पाण्याची विहीर होती ते यांनी संवर्धन केलं तिथलं. त्यामुळे ह्याला मी फोन लावला, यांनी बरोबर सांगितलं आपल्याला. मग पाणी मिळालं. कारण की कोतवाल दरवाजाने उतरताना आपल्याला पाण्याची बरीच गरज होती. तर ते पाणीसाठा फुल केल्यामुळं आमचं एकदम व्यवस्थित झालं सगळं कोतवालमध्ये जास्त. काय बोलशील या ट्रेकबद्दल? खतरनाक होता ट्रेक हा. आणि काय लोकांनी ह्या वाटा काढल्या, मला आज मी गणित कळलं नाही. कशाला एवढा ट्रेक करायचं असं वाटत होतं काही वेळेस. खतरनाक झाला. तुमच्याकडे अनुभव असेल ना, तुम्ही बिंदास मार. आमचं पाय ना पाय अक्षरशः म्हणतो बास नको मालक बाद झाले, तरी जिद्दी पुढे आम्ही फक्त वाटाडे घ्या बरोबर, प्रॉपर वेळेत नियोजन होईल तुमचं व्यवस्थित, एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्रेक करा आणि सेव्ह करा. जय महाराष्ट्र. बाय.